मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामधला संघर्ष हा तात्पुरत्या स्वरूपात का होईना सध्या थांबलेला दिसून येतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मेमोरंडम ऑफ पीसवरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत आणि आता स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहेत. ह्या चर्चा चालत राहतील. म्हणजे त्यांच्यासाठी 2 महिन्याचा अवधी दिला, परंतु तो वाढण्याची शक्यता पण आहे आणि कदाचित बऱ्यापैकी लांबपर्यंत ह्या चर्चा चालू राहतील. दरम्यानच्या काळामध्ये जो मेमोरंडम ऑफ पीसवरती ॲग्रीमेंट झाला, ज्यात 14 कलमं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कलम असं आहे, की इराणने स्टेट ऑफ हार्मुजचं जे ब्लॉकेड गेल्या 100 पेक्षा जास्त दिवसांपासून केलेलं होतं, ते रिलीज करतील आणि आता स्टेट ऑफ हार्मुजमधनं ज्या तेलाची जहाजं जे आहेत, मग तेलाची असतील, गॅसची असतील, खतांची असतील, हे जे सगळ्या जे व्हेसल्स आहेत, ते आता पूर्ववत आपले ट्रॅव्हल सुरू करतील आणि ज्या गेल्या 1 महिन्यांपासून तिथं किंवा गेल्या 2-3 महिन्यांपासून जे त्या ठिकाणी पार्क होते, ते देखील आता आपल्या ट्रॅव्हलला सुरुवात करतील. म्हणजे स्टेट ऑफ हार्मुजचं जे ब्लॉकेड होतं, ते प्रामुख्याने रिलीज होईल, ते रिव्होक केलं जाईल आणि हा भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी रादर फार महत्त्वाचा रिलीफ आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आता हा संघर्ष तात्पुरत्या स्वरूपात जरी थांबलेला असला, तरी देखील अशाच प्रकारचे संघर्ष भविष्यामध्ये उद्भवू शकतील, ही शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. यापूर्वी देखील आखातामध्ये आखात हा नेहमी अशांत अशा स्वरूपाचा भाग राहिलेला आहे. या ठिकाणी आणि आपण बघतो की सातत्याने शियापंथी, सुन्नीपंथी यांच्यामधली संघर्ष असेल, दहशतवादी कारवाया असतील, मग ते आयसिस असेल, अल कायदा असतील, त्याचप्रमाणे त्याच्या अंतर्गत जे यादवी युद्ध आहेत, हे देखील आखातामध्ये मोठ्या प्रमाणावरती होते आणि ह्या सगळ्यांमुळे आखातामधली परिस्थिती ही नेहमी स्फोटक राहिलेली आहे, अस्थिर राहिलेली आहे आणि त्याचा परिणाम हा सातत्याने तेलाच्या पुरवठा साखळीवरती झालेला आहे. आणि जसं मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे आपल्याला, की जी स्टेट ऑफ हार्मुज आहे, याला चोक पॉइंट म्हणतात. म्हणजे तेलाचा जो पूर्ण प्रवास होतो, म्हणजे गल्फमधलं जे ऑइल आहे, ते जगभरामध्ये जे पुरवलं जातं, विशेष करून आशियाई देशांना जे पुरवलं जातं आणि ते प्रामुख्याने आपण असं बघतो, की ते गल्फमधनं जेव्हा येतं, त्यावेळेला ते पर्शियन गल्फमधनं स्टेट ऑफ हार्मुजमधनं ते गल्फ ऑफ ओमानमध्ये जातं. गल्फ ऑफ ओमानमधनं अरेबिक ओशनमध्ये जातं. अरेबिक ओशनमधनं इंडियन ओशनमध्ये जातं आणि इंडियन ओशनमधनं बे ऑफ बेंगॉल आणि मग मलाक्का स्ट्रेटच्या माध्यमातून साऊथ चायनामध्ये, साऊथ चायनानंतर पुढे स्टेट ऑफ तैवानच्या माध्यमातून पॅसिफिकमध्ये हे संपूर्ण व्हेसल जे आहेत जातात आणि त्याच्या माध्यमातून अगदी जपान, दक्षिण कोरियापर्यंत हा सगळा तेलाचा सप्लाय जो आहे तो प्रामुख्याने होत असतो. अर्थात याला प्रामुख्याने तेलाचा ट्रॅव्हलमधला एक महत्त्वाचा चोक पॉइंट असं मानलं जातं. हा चोक पॉइंट असा आहे, की जर तुम्ही तो चोक पॉइंट आवळला, तर अख्खी तेलाचा जो ट्रॅव्हल आहे किंवा प्रवास आहे या व्हेसलचा, जहाजांचा, तो पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि जगाने यापूर्वी अशा प्रकारचं डिस्रप्शन तेलाच्या सप्लायमध्ये अनुभवलेलं आहे. अगदी 1973चा ऑइल शॉक असेल, तेव्हापासून काही प्रमाणामध्ये सातत्याने होत आला आणि त्याचा परिणाम हा ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे, जे प्रामुख्याने आखातामधनं जे ऑइल प्रोड्यूस केलं जातं ओपेक कंट्रीजकडनं, त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात आणि त्याच्या प्राइजेसमध्ये फ्लक्च्युएशन हे सातत्याने येत गेलेले आहेत. त्यामुळे आता एक कळीचा प्रश्न असा येतो, की ह्या संपूर्ण संघर्षामध्ये भारताने काय बोध घेतला पाहिजे आहे? भारताने याच्यातनं काय शिकलं पाहिजे आहे? कारण जर हा संघर्ष आपण असं म्हणू 110 दिवस चालला, त्याची फार मोठी झळ ही भारताला बसली नाही, पण बसायला सुरुवात होणार होती आणि जर त्याच्यामुळे तेलाच्या किमती या साधारणतः $120 पर्यंत गेलेल्या होत्या. जर हा संघर्ष चालू राहिला असता, परत चिघळला असता, स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड आणखीन 2-3 महिने चाललं असतं, तर ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत अगदी $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकली असती, जी 2008 मध्ये गेलेली होती. आणि त्यामुळे जरी ती साधारणतः $1 जरी वाढली ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये पर बॅरल, तरी देखील भारताला होणारं जे नुकसान आहे, ते आपलं अब्जावधी डॉलरचं असतं वार्षिक नुकसान जे आहे ते. भारताने साधारणतः 2025 मध्ये जे टोटल ऑइल इम्पोर्ट केलेलं होतं, तेलाचं आयात केलेली होती, ती $167 बिलियन ची होती. $167 बिलियन तेल हे आपण आयात केलेलं होतं. म्हणजे केवढा मोठ्या प्रमाणावर आपला फॉरेक्स जो आहे, हा जो आपण हे तेल डॉलरमध्ये विकत घेतो आणि हे केवढा मोठा फॉरेक्स आपला तेल विकत घेण्यामध्ये जातो. त्याच्या खालोखाल मग गोल्ड आहे आणि बाकी मग इतर पर्चेसेस, डिफेन्स पर्चेसेस आहेत, जे प्रामुख्याने डॉलरमध्ये होतात आणि त्यामुळे आपल्याला मोठी चिंता होती, की आपला मेजर खर्च त्याच्यावरती होत असतो आणि भारत हा ऑइल डिपेंडंट कंट्री आहे. आता आपण विकसित भारत, विकसित महाराष्ट्रासारखे प्रकल्प हातामध्ये घेतले आणि मॅन्युफॅक्चरिंगकडे भारत वळतो आहे आणि त्यामुळे
आपली तेलाची गरज येत्या काळामध्ये आणखीनही वाढणार आहे. आपण आपल्या गरजेच्या ऑलमोस्ट 80% ऑइल जे आहे ते भारत इम्पोर्ट करत असतो. भारत जवळपास 41 देशांकडनं जरी तेल आयात करत असला तरी आपल्या तेलाच्या सप्लायचा मुख्य स्रोत जो आहे, महत्त्वाचा स्रोत आपण ज्याला म्हणू, हा आखात आहे. आखातामध्ये सौदी अरेबिया आहे, इराक आहे, UAE आहे, कतार आहे. या देशांकडनं प्रामुख्याने भारत हा तेलाची आयात करतो. पूर्वी इराणकडनं पण आपण तेल घेत होतो, पण नंतर ते तेल घेणं आपण बंद केलं. आता इराणच्या तेलावरचे जे निर्बंध होते ते अमेरिकेने काढून टाकलेत. त्यामुळे आपण येत्या काळामध्ये इराणकडनं पण घेऊ शकतो. याशिवाय आपण रशियाकडनं तेल घेतो, अमेरिकेकडनं तेल घेतो, व्हेनेझुएलाकडनं घेतो, ब्राझीलकडनं घेतो, नायजेरियाकडनं आपण तेल घेतो, म्हणजे आफ्रिकन देशांमधनं सुद्धा आपण तेल घेत आहोत. तर आपले जवळपास जो सोर्स आहे तो 41 देशांकडचा आहे. मात्र आजही आपल्याला आपल्या गरजेच्या ऑलमोस्ट 25% जो तेलाचा आपल्या इम्पोर्ट केला जातो तो स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं होतो. जर आपण भारताची डेली तेलाची रिक्वायरमेंट पाहिली तर ही क्लोज टू 50 लॅक्स बॅरल म्हणजे 5 मिलियन बॅरल्स ज्याला आपण म्हणू, ही भारताची डेली रिक्वायरमेंट आहे आणि ते तेवढं भारत घेत असतो. या 50 लाख बॅरल्सच्या मधनं साधारणतः 22 लाख बॅरल जे आहे ते स्टेट ऑफ हार्मुझमधनं येतात आणि मग उरलेले आपण जे आहेत ते आता म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत जो मागचा महिना होता मे महिन्याला आपण रशियाकडनं जे तेल घेत होतो ते आपण 26 लाख बॅरल्सपर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे आत्तापर्यंतचा हायेस्ट प्रोक्युरमेंट आपण रशियाकडनं केलं आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये रशियाकडनं 26 लाख बॅरल्स एवढं तेल हे आपण आयात केलेलं आहे. तर त्यामुळे आपण जे आपला लॉस होत होता स्टेट ऑफ हार्मुझमधनं तो आपण कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर आपण व्हेनेझुएलाकडनं तेल घेणं देखील आपलं वाढवलं होतं. अमेरिकेकडनं आपण देखील तेल घेतो आहोत. आता मात्र ह्या संपूर्ण संघर्षामधनं आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकणं गरजेचं आहे की भारत स्ट्रेट ऑफ हार्मुझवरचं आपलं डिपेंडन्स, आपलं परावलंबित्व हे कसं कमी करू शकतो. हे इमिजिएटली स्टॉप नाही करता येणार. हे महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्या. कारण ब्रेंट क्रूड ऑइलचा मुख्य स्रोत जो आहे त्याच्या सप्लायचा हा स्टेट ऑफ हार्मुझ आहे. त्यामुळे इमिजिएटली ते रिडक्शन नाही करता येणार, पण फेज वाईज आपण आपली डिपेंडन्सी कशी कमी करू शकतो हा प्रामुख्याने आपला आजच्या व्हिडिओचा प्रामुख्याने विषय आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की भारताची डेली रिक्वायरमेंट जी आहे 50 लाख बॅरलची आहे. आता आपल्याला त्यापैकी साधारणतः 22 लाख बॅरल्स हे आपण स्टेट ऑफ हार्मुझमधनं आपल्याला येत असतं. स्टेट ऑफ हार्मुझमधनं फक्त क्रूड ऑइल येत नाही, तर आपल्याकडे फर्टिलायझर्स मुख्य म्हणजे युरिया, त्यानंतर सल्फर, त्यानंतर अमोनिया, हे आपण बिटुमन जे ऑइलचंच एक बाय प्रॉडक्ट आहे पण ते कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये वापरलं जातं, हे सगळं स्टेट ऑफ हार्मुझमधनं येतं. त्यामुळे स्टेट ऑफ हार्मुझ हा केवळ तेलाचा नाही तर फर्टिलायझरचा देखील अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपलं स्लोली डिपेंडन्सी जर कमी करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट जी करावी लागणार आहे ते म्हणजे मोर डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपल्याला इतर देशांकडनं अधिकाधिक तेल कशा पद्धतीने घेता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, मी तुम्हाला मागे पण माझ्या एका व्हिडिओच्या दरम्यान सांगितलं होतं की भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे 3 प्रकारच्या ऑइलला रिफाईन करण्याची क्षमता आहे. ब्रेंट क्रूड ऑइल हे जगात सगळ्यात जास्त विकलं जातं. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइल ज्याला लाईट ऑइल असं म्हटलं जातं आणि ज्याला स्वीट ऑइल असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्याच्या सल्फरचं प्रमाण हे कमी असतं, त्यामुळे त्याला लाईट ऑइल असं म्हटलं जातं. त्याला प्युरिफाय करण्याची क्षमता आपल्याकडे आहेच आहे. पण त्याशिवाय जे आपण रशियाकडनं घेतो ज्याला उराल ऑइल म्हणतात आणि जे आपण व्हेनेझुएलाकडनं किंवा अमेरिकेकडनं घेतो ज्याला WTI वेस्ट टेक्सास इंडेक्स असं म्हणतात, हे जड आहेत. म्हणजे याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला बिटर ऑइल असं म्हटलं जातं. तर याला देखील रिफाईन करण्याची, म्हणजे रशियन ऑइलमध्ये पण सल्फरचं प्रमाण जास्त आहे, त्याला देखील रिफाईन करण्याची क्षमता भारताकडे आहे. जी गुजरातल्या जामनगरमध्ये त्याचा मोठा रिफायनरी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण गेल्या 4-5 वर्षांमध्ये म्हणजे 2022 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्यानंतर आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती तेल घेतलं आणि हे सगळं तेल आपण गुजरातमध्ये जामनगरमध्ये रिफाईन करत होतो आणि रिफाईन करून आपण जगाला सप्लाय करत होतो, युरोपला सप्लाय करत होतो, काही प्रमाणात अमेरिकेला सप्लाय करत होतो. त्यामुळे भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांना रिफाईन करण्याची क्षमता आहे. तसे रिफायनरीज भारताकडे आहेत. मात्र आपली मेन जी आहे ते ब्रेंट क्रूड ऑइल आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपण प्रामुख्याने त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी आहे. कारण ते आपल्याला ट्रॅव्हलच्या दृष्टीने पण जवळ पडतं, दुसरं इन्शुरन्स कॉस्टच्या दृष्टीने पण ते आपल्याला परवडणार आहे आणि प्राईसच्या दृष्टिकोनातून देखील परवडणार आहे. त्यामुळे आपण ते प्रामुख्याने परचेस जास्त करत असतो. आता आपल्याला बघावं लागेल की येत्या काळामध्ये आपल्याला जास्त डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल. आपला मुख्य स्रोत रशिया आहे.
रशियाकडनं आपण याच्या काळामध्ये आणखीनही ऑइल वाढवू शकतो, कारण आता रशियन ऑइलवरचा देखील निर्बंध जे आहे ते अमेरिकेने रिलीज केलेले आहेत. त्यामुळे भारत रशियाकडनं आणखीन तेल हे घेऊ शकतो. दुसरं, आता व्हेनेझुएलाचं जे ऑइल आहे हे प्रामुख्याने अमेरिकन कंट्रोलमध्ये आहे. व्हेनेझुएलामध्ये जे अध्यक्ष मदुरो होते ते आता अमेरिकेच्या कस्टडीमध्ये आहेत आणि व्हेनेझुएलामध्ये जगातले सगळ्यात जास्त तेलाचे साठे आहेत आणि हे तेलाचे साठे जे सध्या त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सध्या अमेरिकेकडे आहे. त्यामुळे आपण व्हेनेझुएलाकडनं तेल घेऊ शकतो. आफ्रिका आपल्याला एक मुख्य स्रोत असू शकतो. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन हा पहिला पार्ट राहील स्टेट ऑफ हार्मुजवरचं डिपेंडन्सी आपली कमी करणं. दुसरा महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण म्हणतो की आपली स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कॅपॅसिटी वाढवणं. म्हणजेच काय, तर आपण तेल किती साठवून ठेवू शकतो, मग ते आपल्या गव्हर्नमेंट रिफायनरी असतील किंवा स्टोरेज असतील किंवा प्रायव्हेट स्टोरेज असतील. आज जर आपण पाहिलं तर भारताचा एकूण स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कॅपॅसिटी क्रूड ऑइलची जी आहे ही एकूण 40 मिलियन बॅरल्स एवढी आहे. 40 मिलियन बॅरल्स. ओके, साधारणतः असं धरून चला की आपल्याला 60 ते 65 दिवस पुरेल इतकं तेल आपण साठवून ठेवू शकतो. अर्थात जर आपली तुलना आपण जपान बरोबर केली, चायना बरोबर केली, आपला शेजारी देश, तर त्याच्या तुलनेत आपण मागे आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. जपानची ऑइल साठवून ठेवण्याची क्षमता 200 दिवसांची आहे. चायनाची ऑइल साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ही जवळपास आपण असं म्हणू शकतो की 6 मंथ्सपर्यंत आहे. 6 महिन्यापर्यंत ही कॅपॅसिटी आहे. त्यामुळे किती जरी संघर्ष आखातामधला चालला तर चायनाला फारसा फरक त्याचा पडला नसता. म्हणजे 6 महिन्यानंतर गेला असता तर कदाचित फरक पडला असता. पण चायनाने आपली ऑइल रिझर्व्ह कॅपॅसिटी जी वाढवली आहे. नुकतंच सौदी अरेबियाने भारताची ही कॅपॅसिटी वाढवण्यासाठी UAEने देखील मोठ्या इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये केल्यात. भारताला ही 40 मिलियनची जी आहे ती वाढून ऑलमोस्ट 80 मिलियनपर्यंत केली पाहिजे. त्याचप्रमाणे ही जी सध्या 75 दिवस आहे ही 150 दिवसांपर्यंत आपल्याला कॅपॅसिटी ही वाढवता येऊ शकते आणि त्यासाठी विशेष प्रयत्न येत्या काळामध्ये करावे लागतील. पहिला आहे डायव्हर्सिफिकेशन. दुसरा आहे जी आपली रिझर्व्ह कॅपॅसिटी आहे ती क्षमता वाढवणं. तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे स्टेट ऑफ हार्मुजला पर्याय म्हणून आपण काय पाहू शकतो का, तर त्याच्यामध्ये 2 पर्याय भारताकडे आहे. एक आहे रेड सीचा. रेड सीमध्ये जी ईस्ट वेस्ट पाईपलाईनचा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला स्टेट ऑफ हार्मुजला बायपास करायला मदत करू शकतो. त्या दृष्टिकोनातून भारताला प्रयत्न करावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला गल्फमधनं जेव्हा ते तेल येतं तेव्हा मध्ये पर्शियन गल्फ येतं म्हणजे स्टेट ऑफ हार्मुज येतं आणि त्याच्यानंतर स्टेट ऑफ ओमान येतं. तर गल्फमधलं जे ऑइल निघेल ते डायरेक्ट गल्फ ऑफ ओमानमध्ये येईल आणि गल्फ ऑफ ओमानमधनं ते डायरेक्ट भारताकडे येऊ शकेल. अशा पद्धतीच्या पाईपलाईनचे प्रकल्प हे सध्या यावर चर्चा पण चालू आहे आणि ते विकासाच्या काही गोष्टी पण बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातनं गल्फचं ऑइल डायरेक्ट गल्फ ऑफ ओमानमध्ये आणणं आणि ओमानमधनं ते आपल्याकडे घेणं या दृष्टिकोनातनं देखील भारत हा निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. त्यामुळे हा एक दुसरा भाग आहे. तिसरं म्हणजे भारतामध्ये जेव्हा G20ची कॉन्फरन्स झाली होती 2023 मध्ये, ज्याला अतिशय जगाचं लक्ष त्याकडे लागून होतं, त्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे ज्या भारत मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केलेली होती, आयमेक ज्याला आपण म्हणतो, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, तो पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातून भारताला प्रयत्न करावे लागतील. हा तिसरा प्रकार झाला. चौथा जो भाग आहे तो म्हणजे भारताला विशेष म्हणजे अरेबियन ओशन आणि इंडियन ओशनमध्ये आपल्या डिप्लॉयमेंट जे आहेत ते येत्या काळामध्ये आणखीन वाढवावे लागणार आहे, सो दॅट सप्लाय चेन जी आहे ती प्रोटेक्टेड राहील, ती मेंटेन राहील. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. चौथा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला जो आपण म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला एक्सप्लोर करावे लागतील. त्यावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. इलेक्ट्रिक व्हेकलचा जो पार्ट आहे, इथेनॉलचा जो भाग आहे त्याच्यावरती आपल्याला अधिकाधिक विचार हा प्रामुख्याने येत्या काळामध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे भारताला स्टेट ऑफ हार्मुजवरचं डिपेंडन्सी जी आहे ती येत्या काळामध्ये कमी करणं गरजेचं आहे. आपण आपल्यासाठी एक पद्धतीने हा एक आपण ज्याच्यातनं काही शिकू शकतो अशा प्रकारचा धडा होता असं आपण ह्या संपूर्ण प्रकाराकडे बघू शकतो. मात्र हे गोष्ट आपल्याला डिनाय करता येणार नाहीये की स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड इतिहासात पहिल्यांदा झालं. मात्र आता इराणला हे कळून चुकलंय की ते त्यांच्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा इराण स्टेट ऑफ हार्मुजला ब्लॉकेड करू शकतो. हे जेव्हा इराणला कळून चुकलेलं आहे, ज्या वेळेला इस्रायलकडनं भविष्यामध्ये इराणवरती अटॅक होईल त्या वेळेला इराण हे शस्त्र काढू शकतो. त्यामुळे इराण त्याचं ब्लॉकेड करू शकतो.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडनं ते व्हेसल्स अडवले जाऊ शकतात, अधिकचा टोल वसुली केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताला याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे, जे भारताने शिकलं पाहिजे आहे. विशेष म्हणजे आपण जसं एनर्जीच्या बाबतीमध्ये बघितलं, तसंच वॉरफेअरच्या बाबतीमध्ये देखील भारत महत्त्वाची बाब शिकू शकतो. म्हणजे मॉडर्न वॉरफेअरमध्ये ज्या पद्धतीने ड्रोनचा वापर आता आखातामध्ये झाला, इराणच्या शाहीन ड्रोनने अमेरिकेच्या टॉम हॉकला चॅलेंज केलं, अमेरिकेच्या थारसारख्या एअर डिफेन्स सिस्टमला चॅलेंज केलं. त्याचप्रमाणे ड्रोनचं प्रोडक्शन वाढवून आपण त्याला आपल्या एकूणच मिलिटरीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व करू शकतो, त्या दृष्टिकोनातून देखील भारताला विचार करावा लागेल. मात्र भविष्यामध्ये आपली तेलाची जी गरज आहे ती वाढत जाणार आहे. गॅसची जी गरज आहे ती प्रचंड वाढत जाणार आहे. आपले फर्टिलायझरची गरज वाढत जाणार आहे. या सगळ्या गोष्टी गृहीत धरता आपण याच्यातनं वेळीच बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपल्यासाठी हा वेकनिंग कॉल आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची इमर्जन्सी टाळण्यासाठी भारताला वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे.